नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुरडयाची चटणी। चला तर मग आपल्याला कुरडयाची चटणी करायची आहे। तर या कुरडयाचा जो आपली कुरडया असते ना त्याचा हा भुगा असतो उरलेला, तर त्याची पाण्यामध्ये भिजत घालून आपल्याला भिजत घालायला ठेवायची आणि त्याची चटणी बनवायची। आता मी कुरडई आपली पाण्यामध्ये टाकते। आता आपल्याला भिजत ठेवायची। आता ही भिजल्यानंतर आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचे। आता मी साईडला ठेवते। चला तर मग आपल्याला कुरडयाची चटणी बनवायची आहे। तर त्याला लागणारे साहित्य बघूया। एक कांदा घेतलेला आहे, थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो। आपल्याला फोडणी करण्यासाठी लागणारे साहित्य: जिरे घेतलेले आहे, थोडंसं मोहरी घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, थोडासा हळद आहे, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, कारण की चटणी खाताना दाताखाली चावून खायला चांगले लागते। चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि फोडणीसाठी तेल। तर चला तर मग आता आपला हे कुरडईचा भुगा भिजतोय, तोपर्यंत मी कांदे टोमॅटो कापून घेते। हे बघा, कुरडईचा भुगा अशा प्रकारे पाण्यात टाकला होता, तर हा मस्त भिजला आहे सुळसुळीत। आता याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। मी पाणी काढून घेणार आहे आता। चला तर आता आपल्याला चटणी करायची कुरडयाच्या भुग्याची। तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, मी गॅस पण चालू करते। आता आपल्याला आपली कढई पण तापत आलेली आहे। आता फोडणीसाठी मी थोडंसं मोठे उभेवर तेल टाकणार आहे त्याच्यात। आता तेल पण गरम होत आलेलं आहे, मी थोडीशी मोहरी टाकणार आहे त्याच्यात फोडणीसाठी। मोहरी पण आपली तडतडली तेलामध्ये, थोडंसं आता जिरं टाकून घेणार आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे, हे पण आपल्याला थोडेसे तेलात तळून घ्यायचे। शेंगदाणे पण आपले थोडेसे आता तळले गेले, लालसर झाले। आता ह्या चिमूटभर हिंग घेतलेला आहे, हिंग पण टाकायचं आहे। थोडासा लसूण, आता आपला हा एक कांदा कापलेला होता, आता कांदा पण आपल्याला लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं। आपला कांदा लवकर तळला जावा म्हणून मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकते। आता आपला बघा कांदा पण जरासा असा गुलाबी कलर आलेला आहे, याला थोडं परतवला गेला आहे। आता मी याच्यात मिरची पण परतून घेणार आहे आणि तिखट आपल्या चवीनुसार आपण टाकायची। आपल्याला तिखटला पाहिजे का तिखट त्यानुसार आपण तिखट वापरायचं। आता मिरची पण आता 1-2 मिनिटासाठी आता तेलामध्ये परतून घेते। आपली मिरची पण परतवली गेली तेलामध्ये, थोडीशी हळद टाकणार आहे मी आणि मी थोडंसं छोटा चमचाभर लाल तिखट घेतलेले आहे, लाल तिखट बी याच्यात परतून घेणार आहे, कारण की मसाल्यांचा हा कच्चापणा असतो तो थोडासा तेलात परतवला गेला पाहिजे। आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे तोंडाची चव खरंच बदलते आणि भाज्या पण अशा काही दुसऱ्या बनवल्या तर खाऊ वाटत नाही। तर अशा प्रकारे कुरडयाची चटणी बनवून बघायची, चवीला पण खूप छान लागते आणि खायला सर्वांना आवडते आणि चपाती भाकरी सोबत खूपच छान लागते। आता राहिलेले टोमॅटो टाकणार आहे, कारण की टोमॅटो आधीच परतायचा आणि टोमॅटो हा थोडासा आता कच्चाच राहायला पाहिजे खायला, कारण की त्याच्यामध्ये मग खूप सुंदर लागते याची टेस्ट। आता पुन्हा थोडंसं मी किंचित चिमूटभर मीठ टाकते। पाणी नितळून घेतलेले आहे आणि बघा एवढं सुद्धा पाणी राहिल्याने अशा प्रकारे सुळसुळीत होतो असा कुरडईचा भुगा। आता आपल्याला याच्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि झटपट होणारी ही कुरडईची चटणी आहे। तर आपल्याला भूक जरी लागली तरी पटकन आपण हे कुरडईचा भुगा करू शकतो। आता मी आधी 2 वेळेस थोडं मीठ टाकलेलं आहे, आता किंचित थोडंसं चिमूटभर पुन्हा मीठ टाकणार आहे, कारण की मीठ हे आपल्या चवीनुसारच आपण टाकतो। आणि आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर, आता ही थोडीशी परतून घेतली तर आपला हा कुरडईची चटणी खाण्यासाठी तयार झाली।
1 ते 2 मिनिटं होऊन गेलेत. आपली कुरडईची चटणी पण खाण्यासाठी तयार झाली. चला तर मग आपल्या कुरडईचा भुगा खाण्यासाठी तयार झाला आहे. तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.